अमरावतीतील 3 वर्षांच्या चिमुकलीच्या कथित खरेदी विक्री प्रकरणाचे धागेदोरे मुंबईतील मालाडपर्यंत येऊन पोहोचल्याने एकच खळबळ माजली आहे आणि या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज मालाड पोलीस ठाण्यामध्ये जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली। त्यांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती घेत पोलिसांना जाब विचारलाय। या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करून तपास बाल कल्याण समितीकडे म्हणजेच CWC कडे सोपवावा अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मुलीला तिच्या आईसोबत पुन्हा एकत्र आणण्यासाठी मनसे शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला। मनसे आक्रमक झालेली आहे। ही दृश्य आपण बघू शकतो। अमरावतीतील चिमुकली खरेदी विक्रीचे धागेदोरे आता मालाडपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। त्यामुळे या प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मालाड पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची जाऊन भेट सुद्धा घेतली। सकाळी मला असं वाटतं दुपारी 12:30 वाजल्यापासून त्या महिला इथे पोलीस स्टेशनला आहेत, त्या मुलीची आई। आणि पोलिसांना आम्ही तेच सांगतोय की ती जी कोण बाई आहे आणि तिच्या ताब्यात जी मुलगी आहे त्यांना तुम्ही इथे बोलवा, CWC कडे हा विषय घ्या आणि मुलीचा ताबा जो तो आईकडे द्या किंवा CWC जे काय सांगेल ठरवेल त्याप्रमाणे तुम्ही करा। पण अशा प्रकारे पोलिसांचं म्हणणं आहे की ती जी समोरची महिला आहे तिचं म्हणणं आहे की मी 4 लाख रुपये दिले आणि त्याच्या बदल्यात नाही। अशा प्रकारे कुठे असेल झालेली घटना, तर हे अतिशय महाराष्ट्राला कळीमा फासणारी गोष्ट आहे।